दहेगावच्या कावड यात्रेचे देवधरी ग्रामस्थांकडून उत्साहात स्वागत करण्यात आले। राळेगाव तालुक्यातील दहेगाव येथून निघालेल्या कावड यात्रेचं देवधरी येथील ग्रामस्थांनी उत्साहात स्वागत केलं। देवधरी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 जवळ असलेल्या महादेवाच्या मूर्तीजवळ कावड यात्रेकरूंसाठी ग्रामस्थांच्या वतीनं भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती। यावेळी कावड यात्रेत सहभागी झालेल्या भाविकांनी महादेवाचं दर्शन घेतलं। ग्रामस्थांनी केलेल्या भोजन व्यवस्थेचा यात्रेकरूंनी लाभ घेतला। या उपक्रमामुळे परिसरात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं। देवधरी ग्रामस्थांनी केलेल्या या सेवाभावी उपक्रमाचं भाविकांनी कौतुक केलं। यावेळी भाविक भक्तांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यामध्ये मिलिंद सोळंके, विठ्ठल जोगी, हितेश धोटे, प्रवीण लोडे, वामन टेकाम, नितीन चरडे, रामाजी वगरहांडे, आकाश चव्हाण, अशोक बोभाटे, युवराज चटकी, विजय कुबडे, प्रवीण चौधरी, राज लांडे, पिंटू भाऊ दातारकर यांच्यासह अनेक भाविक व ग्रामस्थ उपस्थित होते। VPL न्यूज महाराष्ट्रासाठी राळेगाव तालुका प्रतिनिधी बंडू भारसाखरे। जय महाकाल, जय भोले भक्त सेवा मंडळ दहेगाव व पांडवदेवी शिवालय कावड यात्रा समितीतर्फे यंदा वर्ष दुसरे ही कावड यात्रा श्री क्षेत्र सोनामाता श्री संस्थान येवती डोमाघाट येथून आम्ही जलाशयमधून वर्धा नदीच्या पवित्र तीरावर नदीपूजन तसेच जलपूजा करून आम्ही आज सकाळी इथून निघालो व वडकी पोहना असं करत दहेगाव आणि आज आमचा मुक्काम मळणी आहे। जलाभिषेक करणार आहोत महादेवाला आणि फक्त जलाभिषेकच करणार नाही तर या जलाभिषेकामधून आम्ही जल हेच जीवन, नदी हीच माता आहे हे आम्ही एक म्हणजे समाजामध्ये रुजविण्याचा प्रयत्न करत आहोत की फक्त महादेवाला जल अर्पण करणंच महत्त्वाचं नाही तर आपल्या जलाचं महत्त्व कळलं पाहिजे। पाणी काय आहे, नदी काय आहे, आपली विहीर काय आहे, आपले जे गावातले पाण्याचे स्रोत पाहिजे। तसेच आम्ही यावर्षी या कावड यात्रामध्ये 2 नवीन अध्याय जोडले। एक सायकल रिंगण, आमचे काही सायकल लिस्ट जे आहे जे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांनी नाव नोंदवलेले आहे ते नागपूरहून आले होते आज 120 किलोमीटर सायकलिंग करून, यवतमाळहून आले होते 75 किलोमीटर सायकलिंग करून आणि त्यांनी या आमच्या कावडला रिंगण केलं। त्या रिंगणचा एकच उद्देश होता की जे आपले युवक आहे त्यांनी शिस्त, सेवा, अनुपालन, फिटनेस, आरोग्याचं महत्त्व जाणलं पाहिजे, रोज व्यायाम केला पाहिजे, चाललं पाहिजे, चांगलं आरोग्य सुदृढ राहिले पाहिजे, शरीरयष्टी सुदृढ राहिली पाहिजे। हे आमचं त्या सायकल रिंगणच्या माध्यमातून आमचं या सर्व